शोधाचा धगधगता अग्निकुंड। चंद्रकांत रघुवंशी यांची धुळ्यातून लढण्याची तयारी। स्थानिक इच्छुकांमध्ये चलबिचल होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी धुळे शहर विधानसभा येथून अनेक राजकीय तसेच अपक्ष उमेदवारांनी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत सहभागी होऊन उमेदवारी नोंदवण्याची तयारी करून ठेवलेली आहे। यामध्ये या चर्चेत चंद्रकांत रघुवंशी यांचे नाव आल्याने अनेक स्थानिक उमेदवारांचा स्वप्नभंग झाले आहे। वास्तविकता मागच्या अनेक महिन्यांपासून अशा चर्चा तयार होत होत्या। अशीच चर्चा राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या बाबतीतही होती। नुकतेच एक दिवसापूर्वी राज्यपाल नियुक्त 7 आमदारांचे नाव समोर आलेले आहे। पूर्वी अपेक्षित असलेला चंद्रकांत रघुवंशी यांचे नाव सध्या तरी यादीत आलेलं नसल्याची माहिती मिळत आहे। हे राज्यपाल नियुक्त कोट्यातील 7 नावे चर्चेत आल्याने आणि घोषित झाल्याने अनेक नवीन मुद्दे चर्चेला आलेले आहेत। त्यामध्ये हा धुळे शहर मतदारसंघाबाबतीतचा मुद्दा फेर जन्माला आलेला आहे। हे सर्व चर्चा खरी किंवा खोटी हे वेळ दाखवेल, परंतु चर्चा आहे ते आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये विविध पक्षांमधील इच्छुकांनी आपल्या कार्यकर्त्यांची मोठ बांधणे सुरू केले। नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांचीही धुळे शहरातून लढण्याची तयारी असल्याने महायुतीतील स्थानिक इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली होती। मागील विधानसभा निवडणुकीत धुळे शहर मतदारसंघ भाजप सेना युतीत एकसंघ शिवसेनेसाठी सोडण्यात आली। त्यामुळे यावेळी या मतदारसंघावर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाने तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने हक्क सांगितला आहे। ठाकरे गटाकडून धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून हिलाल माळी, माजी महापौर भगवान करणकाळ, डॉक्टर सुशील महाजन, माजी नगराध्यक्ष महेश मिस्त्री, माजी आमदार शरद पाटील हे इच्छुक आहेत। हिलाल माळी हे मागील निवडणुकीमध्ये एक संघ शिवसेनेचे उमेदवार असताना 3ऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते। दुसरे इच्छुक उमेदवार शरद पाटील यांनी याआधी 2009 मध्ये धुळे ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसचे दिग्गज तथा माजी मंत्री रोहिदास पाटील यांचा पराभव करून सर्वांना चकित केले होते। दुसरीकडे शिंदे गटातर्फे मनोज मोरे, सतीश महाले हे उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत। धुळे शहर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा दबदबा असल्याने ही जागा महायुतीत शिंदे गटाला सुटल्याची आशा इच्छुकांना आहे। स्थानिकांनी तयारी केली असताना शिंदे गटाचे नंदुरबार जिल्ह्यातील माजी नगराध्यक्ष तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी धुळे शहरातील निवडणूक लढण्याची तयारी असल्याचे सुतोवाच केल्याने शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये काहीशी अस्वस्थता निर्माण झाली होती। रघुवंशी यांनी धुळे शहर मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला येणार असल्याचा दावा केल्याने महायुतीतील मित्रपक्षही सावध झाले आहेत। महायुतीच्या जागा वाटपात धुळे शहराची जागा शिंदे गटाला सुटणार असल्याचे गृहीत धरून पक्षातर्फे तयारी करण्यात येत आहे। अलीकडेच इतर पक्षांमधील काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने पक्षातील उमेदवारीसाठी इच्छुकांचाही हुरूप वाढला आहे। आगामी निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्याचा संकल्प सर्वांनी केला असल्याचे माजी आमदार रघुवंशी यांनी सांगितले होते। पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतल्यास आपण धुळे शहर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले होते। रघुवंशी यांच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात असून महायुतीतील राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि भाजप या घटक पक्षांमध्येही त्यांचे पडसाद उमटले आहेत। या जागेवरून उमेदवारीसाठी भाजपकडूनही अनेक जण इच्छुक असल्याने त्यांच्या तयारीवर या विधानामुळे परिणाम होण्याची शक्यता आहे। महायुतीत अद्याप जागा वाटपासंदर्भात कोणतीच बैठक झालेली नसताना घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी परस्पर अशी विधाने करणे योग्य नसल्याची भावना व्यक्त होत आहे। महाराष्ट्रातील सर्वाधिक राजकीय स्पर्धा आणि गोंधळ असलेले शहर म्हणून धुळे शहराचे नाव घेतले जाते। या विधानसभा मतदारसंघासाठी यंदाही अनेक उमेदवारांनी जोरदार तयारी केली आहे। पक्षाच्या उमेदवारांबरोबरच अनेक अपक्ष उमेदवारही आहेत। अपक्ष देखील तेवढ्याच ताकदीने मैदानात उतरतात। त्यामुळे मतविभागणी होऊन अनपेक्षित उमेदवार विजयी होत असतो। यंदाच्या निवडणुकीतही तीच परंपरा कायम राहील का याची मोठी उत्सुकता आहे। यंदा महाविकास आघाडीकडून ही जागा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला सोडण्यात येणार आहे। महायुतीच्या जागा वाटपात येथे भाजप उमेदवार का, असाही प्रश्न तयार झालेला आहे। या दोन्ही प्रमुख आघाड्यांविषयी
MIMचे विद्यमान आमदार फारुख शेख मैदानामध्ये आहेत असे अनेक तर्कवितर्क असताना यात चंद्रकांत रघुवंशी यांच्या उमेदवारीबाबत होणाऱ्या चर्चा अनेकांना संभ्रमात टाकणारी आहे। सध्या निवडणुकीचा काळ आहे। अनेक खरे खोट्या आणि विरोधाभास असणाऱ्या बातम्या निवडणूक काळामध्ये तयार होत राहणार आहे, परंतु खरा चित्र स्पष्ट होण्यासाठी घोड मैदान दूर नाही। जनहक्क न्यूजसाठी कार्यकारी संपादक अमीन शेख।